हे चला उठा, 9 वाजायला आले. अरे चला, तुमचं झोपून झालं असेल, चला लवकर. कुठे कुठे तर नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर व्लॉग्स या चॅनलमध्ये. पुरुषा तोंडाने सकाळ सकाळ स्वागत आहे. आता मी करतोय सेकंड पार्ट शूट करतो, कारण की मी एकच करणार होतो मोठा पार्ट, पण तो खूपच वास्ट झाला असता व्हिडिओ, म्हणून आता मी हा सेकंड पार्ट करतो. आणि घसा पूर्ण वेगळाच झाला पाण्यामुळे वाटतं. इकडचं आम्ही त्या दिवशी पाणी पिलो रात्री, म्हणून झालं वाटतं तो घशाचा प्रॉब्लेम. तर आता बघूया, सकाळी उठलोय, ह्याचं तर काय मला समजत नाही काय झालं. ह्याचं कुडकुडत होता रात्री, बोलतो थंडी वाजते. तर बघूया, जाऊया थोडं फ्रेश वगैरे होऊया, खाऊया आणि मग जाऊया बहिरीकडे. म्हणजे हालत बघा काय झाली, टेन्शन आलंय कसं जायचं पुढे. हे उठा, 9 वाजले 9. अजून ताणलास तर फाडशील ते. तर आता मस्त ना फ्रेश वगैरे होऊन आलोय, पाण्याच्या बॉटल वगैरे भरल्या आणि आता आम्ही चाय वगैरे बनवतो. पण व्ह्यू का पाठचा मस्त व्ह्यू आहे. तिकडे गावात घरं होती म्हणून आम्हाला काही टेन्शन नाही आलं एवढं ढाक गावात. तर आता इथे चाय वगैरे पितो आम्ही, मॅगी वगैरे खातो आणि मग जातो बहिरीच्या ट्रेकला, कारण की आता आपण ढाकमध्ये आहे. तर बहिरीचा ट्रेक थोडा हार्ड आहे वाटतं, थोडा रिस्की पण आहे. तर आता बघूया तो ट्रेक आपला कसा होतो आहे. तोपर्यंत आता चाय वगैरे होते ते तुम्हाला दाखवतो थोडक्यात, ठीक आहे. चला, हे बघा आपले टेंट्स. इथे आपण बॉनफायर केले आहे रात्री, ते तुम्ही फर्स्टमध्ये व्हिडिओमध्ये बघून घ्या. मी डिस्क्रिप्शनमध्ये पण लिंक टाकली आहे. आणि इथे आता चाय बनवतो ढापणे. एस की तिकडून सौरभ येतो आहे बघा, पाण्याची बॉटल घेऊन येतो आहे. चला मस्त चाय पिऊन घेऊया आणि मग मॅगी बनवायला सुरुवात करूया. सगळे जेवढे आहेत तेवढे मसाले टाका, एक पण सोडू नका. एक मॅगी किती जण बनवतात बघा, 1 2 3 4 5. तिकडून तो इन्स्ट्रक्शन देतोय सगळे. अरे गरम मसाला, सुहाना मसाला नको काय म्हणत आपलं. अरे नको अरे जरासा टाक, एकदम जरासा टाक. उगाच काहीतरी बोलतो व्हायचं. सुहाना मसाला टाकतो मॅगी मध्ये. तर आता 2 मिनिटाच्या मॅगीला आपल्याला 15 मिनिटं लागली आहेत आणि मॅगी तर झालेली आहे. बस झाली त्याला, बस झाली अरे बस झाली त्याला. नको देऊ जास्त, ऍक्टिंग लगेच दे त्यांना. अरे स्वतः घेतली असते आधी. स्वतः घेतले बघ, तुलाच मी दिसते का तुझ्यासाठी. तो समजत नाही पण मॅगी आहे का चिकन आहे ते चांगली झाली आहे. त्याने घेतली का? हो. तर आता आम्ही चाललोय, जी मॅगी बिगी खाल्लेली त्याचा भांडी धुवायला चाललोय. तो एक नळ भेटलाय ना पूर्ण एवढा ढाक गावात, तो नळ आम्हाला भेटलाय. त्याच्या नळाने आम्हाला खूप मदत केली. पाणी 24 तास आहे त्या नळाला, म्हणून काय टेन्शन नाही. आता आम्ही भांडी वगैरे धुतो आणि बहिरी करायला जाणार आहे. आता तो थरारक ट्रेक असणार आहे आपला, तो रशीचा पॅच वगैरे ते तुम्हाला मी सगळं दाखवणार आहे. माझ्याने कसं होते ते तुम्हाला दाखवतो आणि आपला हा एक्सपिरियन्स शेअर करतो मी. आता हे बघा मॅगी बिगी खायला आले. तर चला 9:30 वाजून गेलेत
पॅकअप वगैरे चालू केलंय सगळ्यांनी, टेंट वगैरे बंद करायला. तर आता थरारक ट्रेक स्टार्ट होणार आहे आपला बहिरीगडाकडे. तर चला सगळे तयार वगैरे होत आहेत आणि आता आपण ट्रेकला स्टार्ट करूया. हा बघा आमचा बैल 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 बघा, गजावीन बिचारा रे. हे पेंडा दिला का याला? थोडे येणार आहे एकटा. पेंडा दिला का? मी एकटा नाही येणार आहे, तुम्ही पण वागवणार आहात सगळेजण. कोण बोललं? हा कोण बोललं? आता एकदा काढले भेटणार नाही बोलतो. इकडून आता आपल्या राईट मध्ये जाऊ. या साईडने आपण ज्या साईडने आलो बघ, या साईडने अख्खा डोंगर क्रॉस करून. तर मित्रांनो आता आपण ट्रेक तर स्टार्ट केलाय. आता बघूया अजून किती वेळ लागतो आपल्याला. आता जास्तीत जास्त आम्ही किती 10 मिनिटाचं चाललो असू. अजून किती तास लागतात बघूया. कारण की हे लोक जे आहेत ना आमच्याबरोबर सोबत आहेत, आम्हाला भेटले आहेत. त्यांनी ना कोणत्या ह्याने आला आहे तुम्ही रूटनी? कामशेत. तर त्यांनी 8ला चालू केलेला सकाळी, 3 वाजता ढाक गावात आलेत. म्हणजे 8 ते 9 तासाचा ट्रेक केलाय त्यांनी. कोणत्या रस्त्याने आले, हरवले पण असतील, आपल्याला काय माहिती नाही. तर 2 तास हरवलेले ते, काय माहित कोणत्या दिशेने गेलेले. तर आपण पण केलेला 1 वाजता चालू केलेला आपण कोणत्या इसके वदप ना काहीतरी, हा वदपच्या दिशेने आलो. तिकडे आम्हाला किती 4.5 तास लागले त्या रूटनी. आता बघू जाताना आपण आराम आता काटे आहेत, सांडशीनी जायचा प्रयत्न करू. त्या रूटने आपल्याला किती वेळ लागतोय ते आपण बघूया. आपण 3 रूट कव्हर केले आहेत. सगळ्यात जवळचा कोणता आहे ते तुम्हाला मी लास्टला सांगेन. तर व्हिडिओ अशीच कंटिन्यू बघत राहा, ठीक आहे. तो बघा तो तुम्हाला दिसतोय, तो आहे बहिरीगड. चला आपण निघालो आहे. कुठे हरवलोय मित्रांनो, हरवलोय. दोघंच आहे. हॅलो कुठे आवाजच येत नाही कोणता मित्रांनो. अरे कुठे एकत्र हवा म्हणजे आम्ही दोघं पाठी राहिलेलो. आला आवाज आलाय मित्रांनो, आवाज आला. अरे काय हरवलो? काय रस्ता कुठून आहे मग? अरे काय फालतूगिरी झाली यार, हरवायला झालंय. हे बघा जंगलात कुठे आलो काय समजतच नाही. कुठून जायचं आता? हा रे कुठून जायचं? भेटली का? चला रे, भेटली वाट. बघूया इथून आता वाट दाखवतो तो. चल मी काढतोय. शपथ क्या हो रहा है? हे प्रभू जगन्नाथ. पूर्ण जंगलाची वाट आहे मित्रांनो, थोडं जपूनच या. आणखी इकडे तिकडे बघा जरा काय आहे कसं काय. आणि जर कोणाला माहिती असेल तर तो तुम्ही आणलात तर खूपच बरं पडेल. आणखी खूप जंगलाची वाट आहे, कुठून जातो आम्हालाच नाही समजत आहे. म्हणून मी पण तुम्हाला शुअर सांगू शकत नाही नक्की कशी जातोय वगैरे आम्ही, ठीक आहे. आणि हा जर ब्लॉग अपलोड झाला तर आम्ही पोचलो असं आणि सुखरूप पोचलो असं समजू. नाही भेटला तर आमच्या घरातले समजतील, अपलोड करतील. घरातल्याने अपलोड करतील. आमच्यातला कोण वाचला तर तो अपलोड करेल माझ्या मोबाईलमधून. हे बघा मित्रांनो, असं जर तुम्हाला लागलं, हा असा थोडा ब्लॅकिश आहे, तर ह्या साईडने जायचं आहे. ह्या साईडने रस्ता आहे. हे बघा पूर्ण तुम्हाला व्ह्यू दाखवतो. असं जर तुम्हाला दिसलं तुम्ही ह्या साईडने घ्या. आम्ही ह्या साईडने घेतोय रस्ता आणि त्या साईडने जातोय. कसे जंगल आहे, कुठून काय रस्ता चाललोय कोणालाच माहिती नाही. चालायचं काम करतो फक्त. अजून काय पोचत नाही.
किल्ला तर दिसतोय समोर बहिरी. तर मला एकच ह्याची भीती आहे, इथे बोलतात लेपड वगैरे सोडलं आहे काहीतरी, त्याचीच भीती आहे. आणि मगाशी पण पोरं बोलत होती, तर मला तीच भीती वाटते, बाकी काही नाही अजून. चला, जंगल सफारी आहे पूर्ण ही. डाग बहिरी डेंजर, खूप चालायचं आहे. 8-9 तास चालून आलेत पोरं ही दुसऱ्या ग्रुपची. अरे कुठे गेलात ए? हा बघा तो किल्ला ज्याने आमची पूर्ण वाट लावली आहे कालपासून. काल यांची तर 8 वाजल्यापासून लावली आहे आणि आमची 12 वाजल्यापासून. या एका किल्ल्यासाठी आम्ही एवढे वन फिरलोय काय सांगू नका. एक किल्ला आणि एक गाव, एक किल्ला एक गाव, 10 गावात थांबलेलो रात्री. पूर्ण बेकार वाट लावली आहे किल्ल्यानी, काय सांगू मला. पण एक्सपिरियन्स भारी आहे. हे जर तू कोणाला माहिती असेल ना किल्ल्यावर कसं यायचं, त्याला घेऊन या, तुम्ही 1 नंबर एन्जॉय करणार आहात हा ट्रेक. ठीक आहे, अजून मला दाखवतो कसे थांबलेत ते. तिकडून आलोय, हे बघा व्ह्यू बघा. फुल बेकार वाट आहे एकदम. एक्सपिरियन्स पण मस्त आहे. पण हे बघा वाट दाखवतो तुम्हाला, फुल जंगलाची वाट आहे. कशी चाललोय बघा आम्ही. खाली बघून चाला. बेटला विठ्ठल माझा बेटला विठ्ठल. कुठून जायचंय? कसे चालतोय बघा आम्ही. मला समजत असेल याच्यात काय अवस्था आहे आमची. हे बघा व्ह्यू बघा, सगळे आराम करताय तिथे. हे एवढंच नाही, स्टार्टिंग आहे. याच्या पुढे एकदम कॉर्नर येऊन पोचलोय बघा आपण. ह्याची तर फुल हवा टाईट झाली आहे. मजा आली. पण स्ट्रगल पाहिजे लाईफ मध्ये. जरा स्वतःकडे व्हिडिओ फिरव, समजेल स्ट्रगल. हे चालायचं कसं रुकूया भिकाऱ्यापेक्षा मग दिसलं स्ट्रगल. कोण आहे? हा कोण आहे? वाटली बघ अशी. हा बघा, हा तुम्हाला इथे पठार लागला ना असा थोडासा, हा व्ह्यू आला की ह्या साईडने जायचं आपल्याला. हे बघा ही वाट आहे. पण पोचतोय की नाही सांगू तुम्हाला मी व्हिडिओ एंड केल्यावर समजेल, म्हणून व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, अजिबात स्किप करू नका. तर आता आपण एका 80% केला किल्ला. हे बघा इथे सगळा व्ह्यू बघा. कुठून आलो मला पण समजत नाही. तर आता इथे पाण्याचा टाका, इथे बोर्ड दिसतोय वरती, इथे कुठेतरी आहे पाण्याचा टाका आहे वरती. तर आता 80% तर झालाय किल्ला. आता वरती जाऊन आपण ते रस्सीचा वगैरे पाहिजे तो करूया. ठीक आहे, चला जाऊया. चला मित्रांनो, जन्नत भेटली आहे. जन्नत. पाणी 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 भेटलंय. चला, पाण्याचा टाका लागला पियाच्या पाण्याचं, ज्याची आम्ही वाट बघवतो. थंड आहे का पाणी? हे बघा पाण्याचे टाके. हा, हेच पाहिजे होतं, त्यामुळे भेटलं. आता पाणी पितो पोटभर. तेव्हा मित्रांनो, वरती किल्ल्यावर आम्ही जस्ट पोचलो आणि आम्हाला पाण्याचं म्हणजे थोडा 80% केला आपण, आणि पाण्याचा टाका लागलाय. बघा पाण्याचा टाका, हे पियासारखं पाणी आहे. आम्ही बॉटल्स वगैरे सगळ्या भरून घेतल्यात. थोडा आता ॲपल्स वगैरे खातो आणि मग निघतो किल्ल्याकडे. तर मित्रांनो, इथे आता पाण्याचा टाका लागलाय. पाण्याच्या टाक्याचे इथे आम्ही आता पाणी भरलं आणि ह्या दिशेने तिकडून वरती चाललोय आता आम्ही. तर पाण्याच्या टाकी इथून स्ट्रेट जायचं आपल्याला. चला, आम्ही पोहोचलो आता. इथून व्ह्यू बघा.
पोचलो तर आहे. हा बघा इथून मला पहिला गेट दिसतो, म्हणजे महाद्वार दिसतोय पहिलं. इथे असावं असं मला वाटतंय. आता इथून आतमध्ये जाऊया आणि पूर्ण किल्ला एक्सप्लोर करूया. ठीक आहे चला. हा बघा पहिला दरवाजा. हा बघा इकडचा. इकडून आता आपण आत चाललोय. तर आता सगळी मुलं ते थांबली आहेत. हा बघा तो दरवाजा आहे तिकडचा, तो लागला तो इकडून असं चढत येऊन इथं आपण थांबलोय. हा बघा चौथारे. तर हे आपल्याला कुठे जायचंय? तिकडे जायचंय. खतरनाक. ये लवकर ये बघ. पाण्याचं टाकू बघ काय खतरनाक आहे रे. इकडे आपण तिकडे थांबलेलो, चौथारे होते तिकडे. इकडून या रानातून येऊन इकडे आपल्याला हे पहिलं टाका लागतंय आणि पाण्याची 2 टाकी आहे बघा. इथे दुसरा टाका आहे आणि तिकडे पण एक टाका आहे. तिकडे पाणी नाही आणि पाण्याचा टाका हे बोर्ड आहे ना, ह्या रस्त्याने आपल्याला वरती जायचं आहे. ठीक आहे चला जाऊया आता. तर आता इथून आपण पाण्याच्या टाकीच्या इथून पुढे आल्यावर स्ट्रेट आल्यावर आपल्याला इथे हे बघा मंदिर लागतं. त्या मंदिराच्या इथून आता आपण वरती जाणार आहोत. मंदिराच्या चौथरा व मंदिराचे अवशेष हे बघा. तिकडून आता वरती जाऊया आपण. बघा इथे शूज वगैरे काढा आणि मग वरती जा. खरं तर एंट्री इथून आहे त्या साईडनी. हे बघा त्या साईडनी अशी फिरून येऊन इथे एंट्री आहे आणि हे मंदिर आहे. इथे अशी मग पाय पडायला जा. इथे काय हालत झाली आहे बघा याची हालत बघा. काय बोलायचं. ही अशी माणसं नको ट्रेक सोबत आम्हाला. अशी माणसं पाहिजे, अशी नको. तर मित्रांनो ते आपण मंदिराच्या इथे दर्शन घेऊन आल्यावर बाहेर पडलो ना की अजून एक पाण्याचा तलाव लागतो. पण ते तलाव बघा किती मोठं आहे बघा. हे पूर्ण तलाव आहे वाटतं, पाणी नाही पण. तर आता ह्या साईडने आपल्याला गडाकडे जायचं आहे. हे बघा चला. तर आता आपण तो डोंगर चढून आता इथे आलो आहे. आता हे बघा दिसलं आपल्याला इथे मलंगड, चंदेरी, पेब, सोंडाई असे एवढे किल्ले. तुंग इथे आहे, तो आहे तुंग वाटतं. असे भरपूर कोराईगड, राजमाची, सोनगिरी, माणिक असे भरपूर किल्ले आहेत. जवळपासच आहेत. तर मित्रांनो आपल्या आता एका गब्बास आता जरा. तर मित्रांनो ऐका काय आहे बाबा, डेंजर आहे. राईट. आता हा झेंडा, हा झेंड्यापासून वाट सरळ खाली येत निघते. हा ती वाट गेली की परत तुम्हाला बोर्ड लागेल. तिथं नेक खालून वाट येणारी आहे. मला असं वाटतं कदाचित ह्या किल्ल्यावर जी फिरून येते तीच वाट तिथं असेल. तिथं बोर्ड लावलाय आणि एक वाट ह्या साईडला जाते. जर तुम्ही त्या बोर्डावर असं उभं राहिला की तुमच्या जे डाव्या हाताला वाट जाईल, उजव्या हाताला जी वाट जाईल त्या वाटेने तुम्हाला खाली जायचंय. ओके. आम्हाला त्या खिंडीमध्ये कळकराय सुळकानी तो डाकचा किल्ला त्याच्या बरोबर खिंडीमध्ये नेऊन सोडते. मग तुम्हाला जर केवसला जायचं असेल तर मग तुम्ही फिरून परत तिकडे असाल. मंदिर तेच ते त्या झेंड्याच्या बरोबर खालची बाजू म्हणजे बहिरीस. ओके ओके ठीक आहे दादा, थँक्यू. आता किती वेळ जायला आम्हाला? तर आता आपण या साईडने आलोय, ढाक गावाच्या इथून या रस्त्याने. चौथरा आहे इथे आणि इथे महाराजांचा भगवा आहे आपला मराठ्यांचा. आणि इथून आता आपण ते या साईडनी यायचं आहे खरं म्हणजे या साईडनी आणि असा किल्ला फिरायचा आहे. पण आम्ही या साईडने आलो आणि आता उतरतोय या साईडने किल्ला. ठीक आहे तर चला जाऊया. तर मित्रांनो हा बघा हा झेंडा आहे, हा बोर्ड आहे आणि या साईडने जायचं आहे आपल्याला. हे बघा दाखवतोय तुम्हाला सगळं मी क्लिअर. असेच कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये, सगळं तुम्हाला समजेल.
हे बघा इथून काय आमची माणसं इथून गेलेली, त्यांना सांगितलं नव्हतं म्हणून आता इथून जायचं आपल्याला त्या बोर्डच्या लेफ्टनी. चला रे. हे बघा इथून आम्ही आता खाली आलोय आणि इथे एक बोर्ड लागलाय. हा बघा डाक गडाकडे, म्हणजे इथून आहे, इथून असा वरती आम्ही आलो ते इथून आता आम्ही खाली चाललोय. आम्ही इथून जाताना ना जरा सांभाळूनच. हा तू फोन ठेव पहिला. बेकार आहे बेकार. जाऊ दे मी फोन ठेवतो, मरू दे, नाही तर डायरेक्ट खाली जायचं इथे. मित्रांनो या रस्त्याने थोडं पॅचला जाताना जरा सांभाळून जा, कारण की घसरायला होत आहे. इथून आम्ही आलोय. हे बघा असे म्हणजे असं थोडं आहे पण घसरत आहेत पाय, म्हणून जरा सांभाळून जा. मित्रांनो खूप कठीण ट्रेक आहे. ह्या पॅचनी जाताना ना थोडे सांभाळून या. हे बघा कसं यायचं आहे बघा. मग दाखला ते काढू दे. हळू रे. बघा डायरेक्ट खाली आहे. इथून बघा कसं जायचंय. आणि हा मी तुम्हाला सांगतो, इथे ना आवाज आहे ना इको होतो. आता जर मी काही बोलेल ना तो आवाज मला धडकून परत ऐकायला येईल. एसके बोल. ए डाप्या. इथून थोडं कठीण आहे बघा कसं आहे. मला वाटतंय ते सोपं, पण इथून जाम डेंजर आहे. अँगल बरोबर आहे. तू ये, पडशील माझ्या तोंडावर. हे बघा असं आहे. तुम्हाला वाटतंय ते सोपं, पण खूप कठीण आहे. घसरायला होत आहे, डायरेक्ट घसरायला होत आहे. तर आता ह्या खिंडीतून आपल्याला जायचं आहे. तर एवढा कठीण असा पॅच डोंगर आपण उतरलोय. कसा आहे बघा. आणि इथून आता आपल्याला उतरायचंय मंदिराकडे. हा रस्ता आहे. हे चला ना लवकर यार, इथे मधमाशी आहे. चला लवकर. ये देखो क्या ऐसा जाने का है. कुठे आहे पकडायला. रस्सी रस्सीला पकडू आहे मग रेपलिंग काय असते मग. काय झालं माहिती का तुम्हाला, खरं सांगतो 4 वाजले आताशे आणि आम्ही ना वरती जायचं आहे. दाखव वरती आम्ही जाणार होतो, कारण की ना खूप लेट झालं म्हणून आम्ही टाळतोय. कारण की अजून वरती जायला आम्हाला तर 1 तास लागेल असं वाटतं, 1-1.5 तास लागेल. कारण की हे आजोबा ते बोलले आम्हाला 45 मिनिटं लागतात. मग आम्ही कॅन्सल करतो, कारण की आम्हाला किल्ला उतरायचा पण आहे. उतरायला अजून 2-3 तास लागतील आम्हाला. तर बघूया आता जातो आम्ही. मंदिरात जायचं होतं, बघू नेक्स्ट टाइम कधी प्लॅन करू आणि ह्या रस्त्याने येऊ आणि जाऊ आणि तो तुम्हाला वरती दाखवेन मी. ठीक आहे, आता जाऊया आपण रिटर्न. किल्ला उतरायला घेऊया. दाखव उतरायचं दाखव. आवाज 5:30 वाजलेत आणि अजून उतरलो ना आम्ही. किल्ला ढाकभैरी वाट लावली आहे. ढाकभैरी किल्ल्याने आमची एवढं फिरलोय ना, बेकार हालत मला काय झाली आहे. परत येताना विचार करीन मी जरा, कोणाला जर माहिती असेल तरच येईल. आता माझी तर हालत पूर्ण बेकार झाली आहे. पाण्याच्या बॉटल पण आम्ही 3-3, 4-4 घेतले आहेत. आणि आता अजून आम्हाला किती जायचंय फोन दाखवा. थांबा, इकडं जायचं आम्हाला, तुम्हाला दिसणार पण नाही. इथं जायचं इथे. तर मित्रांनो काय झालं माहिती आहे का, 6:30 वाजले संध्याकाळचे आणि सकाळी 9 वाजता जी मॅगी खाल्ली आहे त्याच्यानंतर काहीच खाल्लं नाही. आणि टोटल आम्ही जे 10 वाजता चालू केलं आहे चालायला
ते 6:30 वाजेपर्यंत आता चालतोच आहे. अशी वाट लागली आहे ना पूर्ण. ढाक बहिरी किल्ला हा वन ऑफ द हार्डेस्ट ट्रेक. तर आता ना संध्याकाळचे 7 वाजले. जसं आमचा ट्रॅक संपलाय गावामध्ये, पण ते आम्हाला करायचं होतं ते आमचं राहिलंच. पूर्ण हालत बेकार झाली आहे. पूर्ण रिव्ह्यू ना मी तुम्हाला डिटेलमध्ये मी घरी जाऊन देतो. आता आमच्यात जरा पण ताकद नाही. आता ओमनीवाल्याचा आहे, त्याचा नंबर मी तुम्हाला देणार आहे. तो येईल तेव्हा बघू. ठीक आहे, चला. दादा हे आपल्याला भेटले, यांनी गाडी वगैरे अरेंज केली. मस्त चांगले काका आहेत एकदम. लगेच पटकन त्यांनी कॉल केला आणि काकांनी आमची सोय केली आहे. त्या काकांचे मनपूर्वक आभार. आणि आता सुरेश काका आम्ही तुम्हाला लक्षात ठेवू. आणि हे तुम्ही जी मदत केली आहे ती आमच्यासाठी खूप लाख मोलाची आहे. कारण की इथे आम्हाला कुठेच आता गाडी वगैरे काय भेटत नव्हती. तर आता ते आल्यावर आपण ओमनीने जाऊ. ठीक आहे, चला. तर आता दादा पण आलाय. दादा धन्यवाद आलास म्हणून. आमची खूप बेकार हालत झाली आमची. दादा आलाय आता, बघा. चला बसा पटापट. थँक्यू दादा. थँक्यू दादा. हा. फायनली आपण बसलोय ओमनीमध्ये. चला आता डायरेक्ट आपण घरी जाऊया आणि व्हिडिओ एंड करूया. ज्या स्टेशनला आल्यावर आम्हाला बरं वाटतं त्या स्टेशनला आता आम्ही आलो आहे. ते म्हणजे डोंबिवली स्टेशन. आपल्या घरी आलो आहे. तर आता घरी अजून बाकी आहे थोडं. सकाळी 9 वाजता खाल्ली आहे मॅगी, त्याच्यानंतर काही नाही खाल्लं आहे. तर आता मी थोडंसं खाणार आहे ना, तुम्हाला सांगतो. बेकार खाणार आहे आता आणि मग घरी जाणार आहे आणि एंड करतो. ठीक आहे, चला. तर मित्रांनो आता मी सगळं आंघोळ वगैरे करून झालं आहे. जस्ट पोचले मी घरी. आता काय सांगू तुम्हाला, काय नाही एवढं काय नाही. खूप कठीण असा ट्रेक होता आपला. लास्ट कठीण ट्रेक गोरखगड होता, पण त्याच्यापेक्षा पण आता हार्ड ट्रेक आपला हा डाग बहिरी झाला आहे. आणि ढापण्या, सौरभ, सचिन, SK त्याच्या एक आमचा मेंबर मिसिंग होता, पण बरं झाला तो नाही आला. कारण की खूप कठीण होतं जरा त्याच्यासाठी. तर एकदम जरा वाटलं असतं, कारण की खूप चाललो आहे आम्ही. तुम्हाला सांगतो 13 ते 14 तास आम्ही चाललो आहे या किल्ल्यावर. ठीक आहे, तर ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर एक लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये पण सांगा तुम्हाला हा म्हणजे ब्लॉग कसा वाटला, का अजून काय सुधारणा यात झाली पाहिजे ते पण सांगा. आणि जर तुम्ही फर्स्ट ट्रेक करताय ना तर हा म्हणजे नका ट्राय करू. जर एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स म्हणजे गोरखगड, कलावंतीन वगैरे केलं असेल ना तर हा ट्रेक ट्राय करा. म्हणजे खूप चालायचं आहे, पूर्ण वाट लागते, पूर्ण डिहायड्रेट व्हायला होतं. तर व्हिडिओ कसा वाटला ते एका कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि हा आमचा 2024चा लास्ट ट्रेक होता. आता 2025मध्ये आपला पहिला ट्रेक कोणता आहे ते मी तुम्हाला सांगेनच. तर 2024 आपलं मस्त गेलं आहे आणि एकदम हार्डेस्ट ट्रेक आपला आताचा हा झाला आहे. तर आमच्या आणि काय बोलू अजून काय ना. आणि 4 पोरं भेटले आपल्याला, त्यांनी पण मस्त आपल्याला म्हणजे कंपनी झाली. त्यांना पण थोडं भीती वाटत होती. मग आपण सौरभने वगैरे त्यांना म्हणजे तो पॅच वगैरे क्लिअर करायला मदत केली, कारण तो सौरभ आधी जाऊन आलेला होता. तर काय सांगायचं एकच आहे गोष्ट, कोणत्याही ह्यानी जा. सांडशीवरून एक गाव आहे, तिकडून मी नंबर पण दिला आहे त्या इको ड्रायव्हरचा. तर सांडशीवरून जात आहे तर तुम्हाला 2.5 ते 3 तास लागतील जर म्हणजे असं पटापट चालत गेलात तर, कारण की पूर्ण इन्क्लाईन आहे. आणि आम्ही वैदप काहीतरी असं गाव होतं, त्या ठिकाणावरून आम्ही गेलो तर आम्हाला 4.5 तास लागले पूर्ण इथे जायला, ढाक गावात जायला. तर खूप कठीण असा ट्रेक होता. आम्हाला खूप चाललो आहे, आम्ही येण्यासारखे चाललो आहे. आणि एक
थोडं हरवायला वगैरे पण होतं. तर कोणाला माहिती असेल त्यांच्याबरोबर जा, हा ट्रेक करा, सेफली जा, सेफली या. आणि एक मला असं वाटलं की सांगावं असं, ह्या किल्ल्यावर जाताना आहे ना, जर तुम्ही वदप साईडने जात असाल ना, कोणत्याही साईडने जा, तर एक ना जाताना एक वजन करा तुमचं किती आहे, आणि आल्यावर वजन करा. हे एक मला असं वाटलं, असं चेक करावं असं. तर तुम्ही ते ट्राय करा आणि आम्हाला सांगा कमेंट बघते, ठीक आहे. चला व्हिडिओ एंड करतो. भेटू अशाच एक ठराविक ट्रेकमध्ये. तोपर्यंत बाय, जय शिवराय.